पंचभूतांच्या निवृत्तीविषयी दृष्टांत काय? जसे कोणास पिशाच्याची बाधा झाली असता मांत्री पंचाक्षरी दानक बोलून डमरू वाजून लवणादी 5 वस्तू मिळून त्याचे बलिदान दिले असता भूताची निवृत्ती होते, नाही का? एखाद्याला भूत लागलं मग तो मांत्रिक काय करतो? हम फट स्वाहा हँग ओंग क्रीम ह्रीम क्लीम ऐं ओं फट स्वाहा मग तो मांत्रिक मंत्र म्हणतो, डमरू वाजवतो, मग त्याच्यामध्ये लवणादी 5 वस्तू मिसळतो आणि ते अग्नीत टाकतो, नाही का? काही काही मध्ये दृष्ट काढतात ना, मीठ मिरची ते ओढतात ना आणि ते अग्नीत टाकून देतात, गेलं बाधा. तसा मांत्रिक काय करतो? डमरू वाजवतो, काही वस्तू अग्नीत टाकतात, बलिदान देतो, म्हणजे भूतबाधा गेली. तसेच आकाश वायू पंचमहाभूते यांचं शरीर जीवास लागलेले महाभूत आहेत. त्याला ते एकच भूत लागलं होतं, आपल्या शरीराला 5 महाभूत लागलेली आहे. त्यांच्या निवृत्ती करता ब्रह्मनिष्ठ गुरु पंचाक्षरात विधीपूर्वक शरण जाऊन वेद शास्त्र डमरू वाजून मागे सांगितलेल्या 25 तत्वाहून 5-5 तत्वरूप बलिदान करून एका एका भूताला त्याचा भाग अर्पण करावा. म्हणजे 5-5 वस्तू एकत्रित करून एकेका 5 भूत आहेत नाही, मग एका एका भूताला 5-5 वस्तू अर्पण करायचे आहे. हे 25 म्हणजे पंचीकरण. तसं एकमेकांमध्ये मिक्स त्यात गेलं पाठीमाग, असं हे पंचीकरण करून मग ते बलिदान करायचं आहे. एका एका भूताला त्याचा त्याचा भाग अर्पण करावा. मी या 25 तत्वाचा द्रष्टा आहे, म्हणजे माझा याच्यात काही संबंध नाही. हे जे पंचमहाभूत लागलेले आहेत हे भूत बाधा निघून जाईल. या रीती निश्चय केल्यावर पंचमहाभूताची निवृत्ती होते. याप्रमाणे स्थूल देहास मी द्रष्टा आहे, सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे. मग स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे हे कळत, हे जाणीव होती. मग आता या भूताची निवृत्ती कशी करायची? जसा मांत्रिक भूताची निवृत्ती करतो. भूत लागलं म्हणजे मांत्रिक आकलं, मग तो काय करतो? मंत्र म्हणतो, हम फट कृ स्वाहा, आणि मग ते 5 वस्तू अग्नीत टाकून देतो, गेलं भूत. तसा ते पंचमहाभूत लागलेले आहेत. पंचमहाभूत कोणकोणते? कोणकोणते पंचमहाभूत कोण सांगतं? हात वर करा. हा, कोणकोणते? कोणकोणते? तो हात वर करा तू. हा हा, हे पंचमहाभूत आहेत. हे भूत आपल्याला लागलेले आहेत ना? लागले का? नाही लागलेले. मग आता शरीराला मी आत्मा म्हणतो, तो मी कोण आहेत? हे शरीर मी आहेत. मग याला 5 भूत लागलेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, किंवा आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी क्रम आहे, किंवा पृथ्वी आप तेज वायू आकाश. मग या शरीरामध्ये जी पोकळी आहेत ही कोणाची आहेत? आकाश असे आहेत. या शरीरातलं प्राण वायूच आहेत, या शरीरातलं तेज अग्नीच आहेत, या शरीरातलं पाणी जे आहे जल तत्व ते जलाच आहे, या शरीरामध्ये जो जळ पदार्थ पृथ्वीच आहे. हे 5 वस्तू एकत्र शरीर तयार झालं. हे भूत लागलंय आत्म्याला. मग आता काय करायचं? त्याची निवृत्ती कशी करायची? तर प्रत्येक भूताला त्याचे भाग द्यायचे. मग प्रत्येक भूताला भाग द्यायचे म्हणजे काय द्यायचे? समजा पृथ्वी आहे, मग त्याचे काय केले? पृथ्वी तत्वाचे 2 भाग केले. एक त्याला स्वतःला ठेवला आणि बाकीचे 4 त्याच्यामध्ये मिक्स केले. तेवढं मिळून ते पूर्ण तयार झालं ना. जलाचा तसंच, जला 2 भाग केले.
समजा पृथ्वी आहेत, मग पृथ्वीचा अर्धा भाग, राहिलेल्या अर्धा भागामध्ये काय काय आले? जल, तेज, वायू आणि आकाश, हे मिळून झाले हे 5. त्यानंतर जल, जल मुख्य झालं अर्ध, त्याच्यामध्ये पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश मिळाले, झालं जल पूर्ण. त्यात तेज, तेज मुख्य भाग अर्धा, बाकीच्या अर्ध्यामध्ये काय काय केलं? पृथ्वी, जल, वायू आणि आकाश. तसं वायू मुख्य अर्धा घेतला, राहिलेल्या अर्ध्यामध्ये पृथ्वी, जल, तेज आणि आकाश. तसं आकाशाचा अर्धा भाग मुख्य, मग आकाशामध्ये पृथ्वी, जल, तेज आणि वायू, हे सगळे हे भूत एकत्रित केले आणि त्यासाठी त्याचा भाग त्याला देऊन टाकला. ते भूत कशा करत लागलेलं असतं? ते दुःखी असतं ना, ते दुःखी असतं भूत, ते काहीतरी अपेक्षा करतं. ते मग तुझी अपेक्षा आहे ना, हे तू घे, निघितून असं भूत काढून टाकलं. म्हणजे पंचमहाभूत गेल्यावर शिल्लक काय राहिलं? निव्वळ आत्मा राहिला. अशा प्रकारे या ठिकाणी या पंचमहाभूतांची निवृत्ती. मग प्रश्न काय? पंचमहाभूतांच्या निवृत्तीविषयी दृष्टांत काय? हा दृष्टांत सांगितलेला आहे की पंचमहाभूतांची निवृत्ती कशी करायची, भूत कसे घालवायचे. कळलं ना? मग भूत लागल्यावर काय करायचं? पंचाक्षरी मंत्र, फट कुरुकु स्वाहा. तसं हे सुद्धा पंचमहाभूत आत्मा नाही आहेत, हे सगळे एकत्रित आलेले आहेत. असा दृष्टांत सांगितलं जातो ना. एक मनुष्य सरपंचाला भेटला. सरपंचाकडे एक पूर्वी असे गावामध्ये चावळ्या असायच्या ना, चावळ्या माहिती? काय चावळी नाही माहिती? चावळ्या असायच्या पूर्वी खेड्यापाड्यामध्ये. चावळ्या म्हणजे असंच बांधकाम केलेलं असायचं. आणि मग पूर्वी कसं कोरडवाहू जमिनी असायच्या, काम धंदे केले, उन्हाळ्यामध्ये मोकळे असायचे लोक. मग गप्पा मारायच्या चावळ्यामध्ये, सगळ्या गावांनी एकत्रित येऊन गप्पा मारायच्या, इकडच्या तिकडच्या. कोणी पत्ती खेळत, कोणी गप्पा मारत. चावळणे म्हणजे काय? गप्पा मारणे. तर चावळी म्हणतात. गप्पा मारायकरता स्पेशल तयार केलेला कुचरवाटा. काही ना कामं धंदे नसले म्हणजे मग बसतात टिंगल करीत, त्याला चावळी म्हणतात. ते असंच खणाचे असायचे पूर्वी, लाकडे वाळे असायचे, तसं खण वगैरे असायचे. त्याच्यामध्ये लोक, रिकामे लोक बसायचे गप्पा मारीत एका ठिकाणी. घरात तरी बसून बसून काय करायला मग चालू. असा एक वाळा होता ग्रामपंचायत. एक माणूस त्या सरपंचाला भेटला. हा वाळा रिकामा पडलेला आहे म्हणे, मला देऊन टाक. सरपंच म्हणला, ग्रामपंचायत जवळ तुला कसं काय, मला काय अधिकार द्यायचा? सांभाळणं माझं काम आहे सरपंच या नात्याने. नाही, मी देऊन टाकतो, ते फुकट देत नाही म्हणून. मला चातुर्मास करायचा आहे म्हणजे चातुर्मासाकरता 4 महिने करार करून दे, का असं थोडंफार भाडं देऊन टाकू. सरपंच मध्ये मिटिंग घ्यावं लागेल. मग मिटिंग घेतली. मग पंच कमिटी वळ झाली. सदस्य 5 सदस्य होते सगळे, त्यांची पंच कमिटी. मग सदस्यांनी ठरवलं, चांगले काम आहे, मागतोय चातुर्मासा करा, चांगली गोष्ट आहे ना. आता वाळा जर तसं पळून राहिला तो खराब होईल, साफसफाई तर राहील ना कमी कमी दिल्यावर. मग त्यांनी काय केलं, तो वाळा त्याला चातुर्मासा करता करार करून दिला भाड्याने करार करून दिला. मग आता चातुर्मास करायचा होता त्याला. त्यांनी चातुर्मास फिरून काय नाही केलं, भांडे आणले, राहायला सुरुवात केली. सगळा संसार थाटला, बायका पोरण भांडे कुंडे सगळं राहायला लागली. पुन्हा ग्रामपंचायत मिटिंग झाली. याला आपण चातुर्मासा करत दिला होता, आता मला चातुर्मास करायचा. त्यांनी काही केलं नाही. मग काही म्हणले, आता आपण 4 महिन्यात करार करून दिलाय ना, नियमाप्रमाणे कायद्याने आता आपल्याला बोलता येणार नाही, तर करार करून दिलाय आपण. तो काय करतो त्याच्या कर्माच फळ, आपला उद्देश चांगला होता देताना.
4 महिने संपले की आपला वाळा ताब्यात घेऊन टाकू आपण. मग 4 महिने संपले, 5वा महिना बी संपत आला, तो काही वाळा मोकळा करून द्यायला तयारच नाही. मग काही सदस्य गेले, अरे बाबा तो वाळा चातुर्मासा करता घेतला होता, चातुर्मास संपलेला आहे, करार संपलाय आपला, तो वाळा मोकळा करून दे ना. त्याने हातात दंड कधी तुमच्या बापाचा वाळा आहे का? नाही आपल्या बापाचं नाहीये, आपल्या बापाचं नाहीये, पण मग आता शेवटी आपली जबाबदारी आहे ना ग्रामपंचायत म्हणून. लोकांनी आपला विश्वास टाकला, मग प्रॉपर्टी सांभाळली पाहिजे. काय म्हणले नंगटाचे कोण नाही लागत म्हणजे, पण काही म्हणले प्रॉपर्टी कसं होऊन देणार. मग आपण याच्या नादी लागण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ, कोर्ट निकाल देईल. निकाल आपल्या काळात लागला ठीक आहे ना, पुढच्या वेळेस जो सरपंच येईल तो निकाल लागेल. कोर्टात गेली केस कोर्टात गेली, केस बोर्डावर आली. मग कोर्टाने ग्रामपंचायतला विचारलं वाडा कोणाचा आहे, ग्रामपंचायत सांगितलं आमचा आहे. याला विचारलं वाडा कोणा, आम्हाला माझा आहे. म्हणजे या पुरावे. कोर्ट काही बिगर पुराव्याचं मान्य करीत नाही. मग ग्रामपंचायत सांगितलं तुमच्याकडे पुरावे काय आहेत, म्हणले काय 7 बारे, 7 बारे फेरफार 8 हे सगळे ग्रामपंचायतच्या नावावर आहे, रेकॉर्ड आहे ग्रामपंचायत नावावर, आम्हाला ग्रामपंचायतच आहेत. कोर्टात त्यांनी रेकॉर्ड सुपूर्द केलं. याला विचारलं वाडा तुझं कोणाचा आहे, म्हणलं माझा. रेकॉर्ड काय, तर माझ्याकडे रेकॉर्ड नाही. मग रेकॉर्ड नाही तू वाढत कसं काय म्हणतो, मी राहतो त्याच्यामध्ये, राहील त्याचं घर, कसेल त्याची शेती. कोर्टात सांगितलं तो कायदा आता राहिला नाही, राहील त्याचं घर. तुझ्याकडं पुरावा काय सांग, काय रेकॉर्ड आहे तुझ्याकडं. इथं रक्कामध्ये काही खरेदी केलेली आहे का, वडिलोपार्जित तुझ्याकडे प्रॉपर्टी आलेली आहे, काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आलेली असते, काही खरेदी केलेली असते, कोणी दान दिलेलं असतं, तुला कोणी दान दिलंय का वडिलोपार्जित आहे का तू विकत घेतलेली आहे, दाखव तुझे रेकॉर्ड. याच्याकडे रेकॉर्ड काहीच नाही, हा ना माझा ताव आहे. कोर्टाने सांगितलं तू अवैध रीतीने त्या वाड्यामध्ये राहतो, तू ग्रामपंचायतला फसवले. कारण तू 4 महिन्याचा करार करून घेतला, करारच मांडला होता की अशा अशा प्रकारे करार करून दिलेला आहे. मग ते कराराचे पैसे तू द्यायला, मग ते पण तू दिले नाही. मग आता कराराचे पैसे तुला परत द्यावे लागतील व्याजासहित. ग्रामपंचायतला भांडण्याकरता जो खर्च लागला तो सुद्धा तुला द्यावा लागेल. त्यानंतर तुला 5,000 रुपये दंड आणि 5 वर्ष पुन्हा जेलमध्ये जावं लागेल. अशी सजा कोणी दिली, कोर्टाने. तस हा सुद्धा पंचमहाभूताचा वाडा आहे नाही का. हा एक बंगला आहेत ना पंचमहाभूतांचा, पृथ्वी आप तेज वायू आकाश. हे आहे सदस्य या कमिटीचे. आणि हा म्हणता वाडा माझा, हा बंगला माझा. मग भगवंताकडे केस गेली कोर्टात. मग या पंचमहाभूतांनी सांगितलं हा वाडा आमचा आहे. कसं काय, पृथ्वीने सांगितलं यातला जळपणा माझा आहे, जलाने सांगितलं यातला द्रावपणा माझा आहे, अग्नीने सांगितलं यातलं तेज माझे आहेत, वायूने सांगितलं यातला प्राण माझा आहे, आकाशाने सांगितलं ती पोकळी माझी आहे. दिले पुरावे. याला विचारलं वाडा तुझा कसा काय, मी राहतोय त्याच्यामध्ये. तू राहतो पण तू करार केलेला आहे. किती वर्षाचा, 100 वर्षाचा. शतगणिले ते अर्धरात्र काय, 100 वर्षाच्या कराराने तू याच्यामध्ये राहतोय. तिथलं चांगलं सांभाळायचं आहे, चांगलं व्यवस्थित सांभाळेल, 100 वर्ष जगतील. आणि एवढं सगळं सांभाळून कशा करत दिलंय, देवी दिला देह भजना गोमटा. जसं त्यांनी चातुर्मासा करता घेतला होता तसं त्यांनी हा देह कशा करता घेतला, भक्ती करण्याकरता, भगवंताचं भजन करण्याकरता. म्हणजे भक्ती तर केलीच नाही, भजन तर केलंच नाही, परंतु हा वाडा माझा. आणि मग आता याचा अर्थ तू अवैध रीतीने त्या ठिकाणी राहतो, कराराप्रमाणे तू वागला नाही. मग भगवान सुद्धा त्याला काय करतो, सजा देतात. काय सजा देतात, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साध. नाही त्या यमनाशी करुणा बाहेर काढीती कुणी प्राण बाहेर काढून मग त्याला फटके. ही झाली सजा. आणि मग कारावास, जन्म मरण हा कारावास भोग. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जे माझं नाही त्याला माझं म्हणतोय. म्हणून आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला हे लक्षात येतं. काय लक्षात येतं,
की हा स्थूल देह माझा नाही आहे. या स्थूल देहाला हे 5 महाभूत लागलेले आहेत. या 5 महाभूताचं काय करायचं आहे? निवारण करायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मांत्रिक निवारण करतो मंत्र फुकून, तसं आपण सुद्धा काय करायचं? याचं गुरु सद्गुरूच्या जवळ शरण जायचंय. सद्गुरूला ब्रह्मनिष्ठ गुरु मग पंचाक्षरी विधीपूर्वक आपल्याला काय करतो? कानात मंत्र सांगतो. तू कोण आहे? तू हे नाही आहे, सोहम ब्रह्म, ते ब्रह्म तू आहे असं म्हटलं की मग त्याचं सगळं काय होऊन जातं? पाप नाहीच होऊन जातं आणि सगळे भूत पळून जातात. कळलं ना? या प्रश्न 58वा.